तर जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये। तर समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, आणि त्याला आज तुम्हाला दाखवतो मी कसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ। तर आज दिनांक आहे 22। तर या तारखेपासून पाहू शकता तुम्ही इथं मान्सूनचा वारे वाहू लागले आहे। खूप जोराचा असा पाऊस झाला थोड्या वेळापूर्वी। तर पाहू शकता किती सुंदर असा नजारा तुम्हाला समोर दिसत आहे। मस्त दोन्हीतर्फे रस्त्याच्या दोन्ही काठेला झाडं आहेत, आणि हिरवाई तर तुम्ही पाहत होता किती मस्त असा झाडांना फुलोरा फुटणारे फुलं दिसत आहेत। आणि ही हिरवाई तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात। सुंदर असा मनमोहक असं दृश्य तुम्ही पाहू शकता। तर आता मी तुम्हाला दाखविणार आहे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा। समोर तुम्ही पाहू शकता एक अरुंद असा रस्ता आहे। या रस्त्याच्या काठेला एक गार्डन आहे, आणि ह्या रस्ता समोर लोक येत जात आहेत। आणि हे समोर पाहू शकता या गार्डनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्हाला दिसत आहे। तो पुतळा आता तुम्हाला मी आतमधून दाखविणार आहे। समोर चपला वगैरे बूट वगैरे सोडण्याचे स्थान आहे, आणि पाहू शकता किती सुंदर असं हे विद्यापीठातील गार्डन आहे, आणि त्याच्यामध्ये सुंदर असा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। थोडाफार पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम दिसत आहे, तुम्हाला दिसत असेल थेंब थेंब पाऊस चालू आहे। जसे तुम्ही विद्यापीठामध्ये येताल तिथूनच तुम्हाला अशी हिरवाई दिसण्यास सुरुवात होईल। रस्त्याच्या दोन्ही तर्फेला झाडे, आणि मान्सूनमुळे आणि पावसामुळे हे सगळी हिरवाई तुम्हाला दिसत असेल। आणि ही हिरवाई तुम्हाला बौद्ध लेण्या आहेत समोर मी दाखवणार आहे तुम्हाला, तिथपर्यंत हे अशीच हिरवाई तुम्हाला दिसेल। जर तुम्ही विद्यापीठात येसाल पावसाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला असं सुंदर असे दृश्य दिसतील विद्यापीठात। समोर पाहू शकता तुम्ही गार्डन आहे मोठं, आणि हा सुंदरसा असा रस्ता। तर समोर पाहू शकता तुम्ही असं उंच असा एक डोंगर दिसत आहे, आणि त्याच्या बाजूला ही फळबाग आहे। या फळबागेत विविध प्रकारचे झाडे लावण्यात आलेले आहेत, जे की फळांचे आहेत। आणि आतमध्ये जाता येत नाही कारण की त्याच्या भोवती कुंपण केलेलं आहे, त्याला कुंपण करून लावलेलं आहे। समोर तुम्ही पाहू शकता काही जनावरं पण चरताना तुम्हाला दिसतील इथं। आणि सुंदर असा हा लेण्याचा परिसर आहे, विद्यापीठातील लेण्याचा परिसर। तर समोर पाहू शकता तुम्ही ह्या लेण्या आहेत, ज्या की या डोंगरावर कोरलेल्या आहेत। इथून समोर तुम्हाला मी दाखवणारच आहे की या लेण्यापर्यंत कसे जाणार आहात।
तर जसे तुम्ही लेण्याच्या परिसरात येसाल तर तुम्हाला अशा काही गौतम बुद्धाच्या मूर्त्या दिसतील, ज्या की बौद्धवासी झालेल्या बांधवांच्या स्मरणार्थ बांधलेल्या आहेत. समोर एक सुंदर असं बौद्ध विहार आहे आणि इथेच तुम्हाला विपश्यना सेंटर बी एक आहे. जर तुम्हाला 10 दिवसाचं विपश्यना करायचं असेल विपश्यना, तर तुम्ही इथे येऊन विपश्यना करू शकता 10 दिवसाची. विपश्यना बुद्ध विहार धम्म भूमी बुद्धलेणी औरंगाबाद. तर पाहू शकता सुंदर असं विहार आहे. वरती ज्या बुद्ध लेण्या आहेत त्यांचं तिकीट घर हे आहे मित्रांनो, आणि प्रत्येकी 25 रुपये असं इथं तिकीट आहे बुद्ध लेण्या पाहण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.